नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काल आपण जो व्हिडिओ बनवले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेमध्ये भाषण कसं करावं, भारतीय जनता पार्टीच्या सभेमध्ये भाषण कसं करावं या संदर्भात माहिती पाहिजे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये शिवसेना एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सभेमध्ये भाषण कसं करावं या संदर्भात आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत। बऱ्याच मित्रांचं मत होतं, सर आम्हाला पदाधिकारी मेळावा असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये सर आम्ही भाषण कसं करावं, आणि त्याच अनुषंगाने आज आपण शिवसेना पक्ष या सभेमध्ये भाषण कसं करावं या संदर्भात माहिती पाहणार आहोत। तर आपण भाषणाला सुरुवात करू शकता। प्रथम भाषणाला सुरुवात करत असताना आपण महापुरुषांना वंदन करून विनम्र अभिवादन करून त्या भाषणाची सुरुवात करत असतो। अगदी त्याच अनुषंगानं याही भाषणाची सुरुवात आपण अशा पद्धतीने करू शकता। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह तमाम महापुरुषांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करून आजच्या या शिवसैनिकांच्या मेळाव्याला आपण सुरुवात करूया। माझ्या सर्व शिवसैनिक बंधू भगिनींनो, पदाधिकारी मित्रांनो आणि या सभेला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनो, सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत आणि अभिनंदन करतो। आज आपण येथे एकत्र आलो आहोत, ती केवळ एक सभा नाही, तो केवळ एक मेळावा नाही, तर शिवसेनेच्या नव्या वाटचालीचा, नव्या विचारांचा आणि जनतेच्या हिताच्या राजकारणाचा संकल्प करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना म्हणजे लोकशाहीची ताकद, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि बांधवांनो, जनतेच्या मनातील आशा। एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शिवसेनेचा मूळ विचारांना आणि हिंदुत्वाच्या तत्वांना खऱ्या अर्थानं जपलं। स्वर्गीय आनंद दिघे साहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांचं स्वप्न पुन्हा जिवंत केलं आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो, सत्तेसाठी नव्हे तर सत्तेतून जनतेचं भलं करण्यासाठी त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले। आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये महाराष्ट्रातील रस्त्यांचे प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं या देशाचं आणि या राज्याचं भवितव्य ज्या शिक्षण क्षेत्रावरती अवलंबून आहे त्या शिक्षणाचा प्रश्न असेल, यामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे फक्त बोलत नाही तर ते करून दाखवतात। बोले तैसा चाली त्याची वंदावी पाऊले या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांनी खूप छान काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत शासन पोहोचवण्याचं काम केलं। ते त्यांचे विचार आपणही त्यांच्या सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवले पाहिजे। त्याचबरोबर बांधवांनो, पायाभूत सुविधा असो की शेतकऱ्यांचे प्रश्न असो, शिंदे साहेबांनी प्रत्येक विषयाला आपला प्रश्न मानला आहे आणि त्यामुळेच आज शिवसेना शिंदे गट हा खऱ्या अर्थानं जनतेचा पक्ष झालाय। आपल्या प्रत्येक कामामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व, निर्णय क्षमता आणि सर्वसामान्यांसाठी असलेली आपुलकी दिसून येते आणि म्हणून मित्रांनो, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। आपल्या शिवसेनेच्या पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला पाहिजे। वाडी वस्ती तांड्यावरती जाऊन सर्वसामान्य तरुण असतील, माता भगिनी असतील, यांचे प्रश्न आपण जाणून घेतले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांना न्याय दिला पाहिजे। मित्रांनो, आपण जेव्हा गावोगावी फिरतो तेव्हा खऱ्या अर्थानं जनता आपल्याकडे आशेनं पाहते, कारण शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वसामान्यांसाठी असणारं नेतृत्व आहे। त्यांनी माहिती आहे की शिवसैनिक म्हणजे त्यांचा आपला माणूस। आपली जबाबदारी फक्त राजकारण करणं नाही मित्रांनो, तर समाजकारण करणं आहे। आपल्या भागात कोणाचं अडतंय, कोणाला मदतीची गरज आहे,
कोणाच्या घरी शासन योजना पोहोचल्या नाहीत हे बघणं हे आपल्या कामाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्याला नेहमी सांगतात, पदासाठी नव्हे तर जनतेच्या सेवेसाठी राजकारण करा. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब, आनंद दिघे साहेब यांची आपल्याला शिकवण आहे, 80% समाजकारण 20% राजकारण. या भावनेतनं प्रत्येकानं सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि म्हणून ही शिकवण आपण पाळली पाहिजे. गाव पातळीवरती कार्यकर्त्यांनी एकमेकांना मदत करावी, संघटन मजबूत केलं पाहिजे आणि प्रत्येक घरापर्यंत बाळासाहेबांचा, स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा विचार आपण पोहोचवला पाहिजे. यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे राजकारण केलं सर्वसामान्यांच्या हितासाठी होतं, तेच राजकारण, तेच सर्व समाजकारण सर्वसामान्यांसाठी आपल्याला करायचे. हे आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो. आजचा मेळावा हे त्या कार्यकर्त्याला नवी दिशा देणारा क्षण आहे. इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता काहीतरी घेण्यासाठी आलेला आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक दिलानं एकत्र राहून शिवसेनेला अनेक बळकट केलं पाहिजे. कारण ही फक्त पक्षाची लढाई नाही भावांनो, ही सामान्य माणसाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आपण सगळे एक होऊन गावागावात शिवसेनेचे झेंडे फडकूया आणि एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न साकार करूया, हेच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीनं शिवसेनेच्या सभेत भाषण कसं करावं, आमची छत्रपती भाषण कला अकॅडमी आहे. बऱ्याच जणांचं मत असतं आम्हाला ऑफलाईन अकॅडमीला क्लासला येता येत नाही, पण सर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत भाषण कसं करावं हे पोहोचवा. आणि त्या उदात विचारातून मी सिद्धेश्वर सोळंकी, सूत्रसंचालक, युवा व्याख्याते, सतत असे व्हिडिओ बनवून तुम्हाला भाषण कसं करावं, सूत्रसंचालन कसं करावं, एखाद्या सभेमध्ये आभार प्रदर्शन कसं करावं या संदर्भात माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. फक्त माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. गावगाड्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बोलतं करा. कारण आज राजकारणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जो बोलेल तोच लोकांचं मन जिंकेल. या न्यायानं सर्वांनी एकत्र आलं पाहिजे हीच विनंती करतो. धन्यवाद.